त्यावेळेस माझी कंडिशन अशी होती, मी हा शब्द वापरणार नव्हतो, पण माझी कंडिशन अशी होती की आता मी इथंच नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये मला स्वतःला मी काय करणार, अर्पण करणार, असं माझं एक मानसिकता माझी तशी तयार झाली. आणि त्यावेळेस असं नाही की मी काय अज्ञानी होतो वगैरे, मी सगळं संपूर्ण शिक्षण घेऊन आल्याच्या नंतरची गोष्ट सांगतोय मी, त्याच्यानंतरची स्थिती सांगतोय मी. ते संत भेटले आणि संत भेटल्याच्या नंतर मला म्हणायला लागले, अरे बाळा, नमस्कार मित्रांनो, स्टोरीवाला मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत आहे आपले सबस्क्रायबर. त्यांचा थोडक्यात मी परिचय देतो आणि नंतर त्यांच्या जीवनातील अनुभव आपण ऐकून घेऊ. तर श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज यांचे परमशिष्य श्री 1008 स्वामी राघव चैतन्यजी महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज मंदिर रुडी येथील आहेत. तर यांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडून ऐकू. नमस्कार. जय हरी. नमस्ते. सर्वप्रथम सर्वांना ओम नमो नारायणाय. रामकृष्ण हरी, जय हरी. माझे दादा गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज यांच्याद्वारे ज्यांना स्वामी मनीषानंद असं नाव दिलेलं आहे ते माझे गुरुवरी आहेत श्री श्री अनंत श्री विभूषित 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज. आणि त्यांच्यापासूनच त्यांनीच मला नैष्टिक ब्रह्मचर्य दीक्षा दिलेली आहे. तर त्यांनी जे मला दिलेलं नाव आहे ते आहे स्वामी राघव चैतन्य. ह्या नावाने मी आज समाजामध्ये ओळखल्या जातो. गुरुवर्य स्वामीजी म्हणजे माझ्यासाठी साक्षात भगवान परमात्माच आहेत. जसं सांगितलेलं आहे की कलियुगी उद्धार हरीच्या नामे, की कलियुगामध्ये जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतरच उद्धार होऊ शकतो, हे एक सांगितलेलं आहे. अनेक ग्रंथांमध्ये अनेक सगळीकडं वर्णन आलेलं आहे. एका ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैही द्वापरे परिचर्यायाम कलौ तद्धरी कीर्तनात. म्हणजे जे फळं किंवा ज्या गोष्टीमुळे उद्धार व्हायचा, तर ह्या कलियुगामध्ये कुठल्या गोष्टीमुळे उद्धार होतो, वेगवेगळ्या योगासाठी वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. पण कलियुगामध्ये नेमकं कशामुळे उद्धार होतो तर म्हटले कलौ तद्धरी कीर्तनात. भगवान परमात्म्याचं तुम्ही भजन करा, कीर्तन करा, त्याच्यामध्येच काय आहे, कलियुगामध्ये उद्धार आहे. तर तसं खूप कमी महाराज मंडळी असे आहेत की जे दुसऱ्यांना सांगतात आणि स्वतः पण करतात. म्हणजे अगोदर स्वतः करतात आणि मग दुसऱ्याला सांगतात, म्हणजे हे ना. नाहीतर मग काही लोकांचं असतं की दुसऱ्या लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. पण गुरुवर्य स्वामीजींचं जीवन तसं नाही. छोटा एक प्रसंग सांगतो गुरुवर्य स्वामीजींच्या जीवनातला. मी लहान होतो त्यावेळेस, जवळपास 8वी वर्गामध्ये शिकत असेल त्यावेळेस मी. सतत गुरुवर्य स्वामीजींचं तुम्ही अनेक वेळेला तुम्ही बघा, सतत नामस्मरण सुरू असतं. सध्या आता जशी हे जग आहे तसं पुढं सरकल्यामुळं थोडंसं ते गुरुवर्य स्वामीजी जप यंत्रावर जप करत असतात, डिजिटल जे जप यंत्र असतं त्याच्यावर. तर त्यांचा सतत जप सुरू असतो. तर असा जप एवढा सुरू मी भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग ऐकला होता गुरुवर्य स्वामीजींच्याच मुखातून, की गुरुवर्य ते पूर्ण प्रसंग मी सांगत नाही, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आहे, भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरित्रामध्ये, की ते झोपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 असा शब्द येत होता. असं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आहे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या. मी भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांना नाही पाहिलं, भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना नाही पाहिलं मी, पण त्यांच्यासारखेच ज्यांचं वागणं आहे, त्यांच्यासारखंच ज्यांचं जीवन असं अमूल्य असं जीवन आहे, अलौकिक असं जीवन आहे, त्यांच्यासारखेच जीवनही ज्यांचे आहे, अशा प्रकारचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी. आणि मी त्यांची एक दिवस असं सेवा करत असताना कधी स्वामीजींना 2 वाजायचे कीर्तनावरून यायला, कधी 12, कधी 1, कधी 3, कधी तर 4 वाजता जर आले तर लगेच स्वामीजी आंघोळ करायचे आणि पूजेला बसायचे. 4 वाजता जर आले तर. हे पहिला प्रवास सांगतोय. आता सध्या तर थोडेसे बिमार वगैरे असतात त्याच्यामुळं तेवढं हे होत नाही, पण पहिला जो काळ आहे गुरुवर्य स्वामीजींच्या जीवनाचा तो मी सांगतोय. तर गुरुवर्य स्वामीजी ज्यावेळेस संध्याकाळी आले कीर्तनावरून आणि आल्याच्या नंतर मग गुरुवर्य स्वामीजींचे पाय वगैरे चेपणं, पाय वगैरे दाबणं, पायाची सेवा करणं,
हात वगैरे, हाताची वगैरे सेवा करणं, हे सगळं, डोकं वगैरे सगळ्याची सेवा करणं ते एक शिष्याचं आद्य कर्तव्यच आहे आणि तसं करायला पाहिजे, गुरूंची सेवा करायला पाहिजे. मग तसं आम्ही करायचं, दररोज सेवा करायची गुरुवारी स्वामीजींची. पण एक दिवस असं झालं, सेवा केल्याच्या नंतर आम्ही तिथून उठून मग आमच्या म्हणजे जे वेगवेगळ्या ठिकाणी आमचं जिथं झोपण्याची जागा आहे तिथं जाऊन झोपायचं. पण एक दिवस असं झालं की गुरुवारी स्वामीजी म्हणायला लागले, अरे बाळा जा, म्हटले आता बस झालं, पाय दाबणं बस झालं, आता जा, आता बस झालं, जा, आता बस झालं, जा. पण जा म्हणता म्हणता गुरुवारी स्वामीजींना झोप लागली. आणि झोप लागल्याच्या नंतर गुरुवारी स्वामीजी तर झोपी गेले. पण मग खूप असा काही वेळ गेला समजा, आणि मी पाय चपताच काय झालं, गुरुवारी स्वामीजींच्या पायावरच असंच मला काय झाली, झोप लागली. तिथंच झोप लागली मला पण. आणि झोप लागल्याच्या नंतर काही काळ लोटल्याच्या नंतर मला अचानकच अशी जाग आली. आणि जाग आली तर त्यावेळेस मग तिथून आवाज येत होता, नामस्मरणाचा आवाज येत होता, नामस्मरणाचा. मी पाहिलं की मी फक्त म्हटलं ग्रंथामध्ये, पुराणांमध्ये असं ऐकलेलं आहे, किंवा भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरित्रामध्ये ऐकलं होतं, त्यांच्या रोमातून, किंवा भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचा नामस्मरण झोपल्याच्या नंतर सुद्धा सुरू होतं असं ऐकलं होतं. म्हटलं पण इथं कोण म्हणतंय, गुरुवारी स्वामीजी जागे आहेत का असं वाकून पाहिलं तर म्हटलं गुरुवारी स्वामीजी तर झोपलेले आहेत, मग इथं कोण नामस्मरण करते. पण झोपल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा जप सुरू होता, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, अशा प्रकारचा त्यांचा जो जप आहे तो सुरू होता. मग मला असं म्हणायचं की जे फक्त लोकांना सांगत नाहीत, आपल्या जीवनामध्ये पण ते तसं वागतात. तर खरोखरच त्या दिवशीपासून मी पण ठरवलं की आपण नामस्मरण असंच करायला पाहिजे. तर असे अनेक प्रसंग आहेत गुरुवारी स्वामीजींच्या जीवनातले की मी साक्षात देव नाही पाहिला, पण देवासारखे गुरुवारी स्वामीजी नक्कीच माझ्या जीवनामध्ये मी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, किंवा मला अशा महात्म्यांची संगत घडली की ज्यांना साक्षात भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. असे अनेक प्रसंग आहेत गुरुवारी स्वामीजींच्या सानिध्यामध्ये राहत असताना जे माझ्या जीवनामध्ये घडले. कसं असतं माहिती का, समाज जो असतो, तो खरंच एका ठिकाणी भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की लग्न करू जाता मनती हा मातला, न करू जाता न पुंसक. जर एखादा मुलगा म्हटला बाबा माझं लग्न करा ना, तर समाज काय म्हणतो, किती मारलाय बघा ना, मला म्हणतोय लग्न करा माझं. पण त्याच ठिकाणी जर समजा एखाद्या व्यक्तीनं लग्न नाही केलं तर लग्न न करू जाता न पुंसक म्हणते, ह्याच्यामध्येच काही दोष असेल त्याच्यामुळे लग्न केलं नाही वगैरे वगैरे, समाज खूप काही बोलतो. पण एक वेळेस असंच आश्रमामध्येच राहत असताना मी सांगत होतो हे की चंदनाचं जे वन असतं ना, चंदन उपभोगायला खूप शांत असतं, शीतल असतं. आणि गुरुवर्य स्वामीजींचा पण स्वभाव चंदनाप्रमाणेच शीतल आहे, चंदनाप्रमाणे ते शीतल आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. आणि एकदम मी अंतःकरणातून माझ्या भावना मी सांगतोय, तुमच्यापुढं प्रगट करतोय. चंदनाप्रमाणे शांत, शीतल. किती जरी गरम होऊन, किती जरी रागीट माणूस कसा जरी आला तरी, परंतु जर गुरुवर्य स्वामीजींच्या समोर आला तर तो तिथे शीतल होतो. चंदनाची पण हीच खासियत आहे. चंदन स्वतः शीतल असतं आणि दुसऱ्याला पण शीतल करतं. जर आपण माथ्यावर लावलं तर ते आपला माथा शीतल करतं, थंड करतं. चंदनाची ही खासियत आहे. गुरुवर्य स्वामीजींचा पण स्वभाव चंदनाप्रमाणे शीतल आहे. आणि त्यांचं जे तेज आहे त्यांचं चंद्रासारखं आहे, चंद्रासारखं. म्हणजे चंद्राचं जे तेज आहे ना, ते एक आपल्या मनाला ते प्रफुल्लित करतं. जसं सूर्याकडं आपण पाहू शकत नाही, पण चंद्राकडे आपण पाहू शकतो. तसे गुरुवर्य स्वामीजी आहेत, चंद्रासारखे शीतल. आणि असे गुरुवर्य स्वामीजी जरी असले तरी परंतु त्या चंदनाच्या झाडामध्ये एक दोष म्हणा किंवा काही पण म्हणा, एक त्याच्यामध्ये हे असतं, दोष असतो की त्याला साप खूप असतात लटकलेले चंदनाच्या झाडाला. तसे जे आजूबाजूचे जे साप आहेत, त्या सगळ्या गोष्टींना थोडंसं ज्यावेळेस मी फेस करायला लागलो, ज्यावेळेस मी समोरासमोर मला या सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्यावेळेस मी असं ठरवलं की आपण जे भगवं वस्त्र परिधान केलेलं आहे, आपण जी नैष्टिक ब्रह्मचर्य दीक्षा परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजीकडून घेतलेली आहे, ती कशाकरता घेतली नेमकी, याचं नेमकं आपलं हे घेतल्याच्या नंतर काय आहे, पुढं काय आहे. मग ही
त्या परमतत्वाला प्राप्त करण्यासाठी हे एक साधन आहे. परमतत्वाला म्हणजे त्या ब्रह्मसाक्षात्कार होण्यासाठी हे एक साधन आहे. आणि आपल्याला काही अडथळा निर्माण होत असेल, जरी आपले श्रीगुरू पक्के आहेत, जरी आपले श्रीगुरू एकदम कृपाळू आहेत, साक्षात देवच आहेत माझ्याकरता माझे श्रीगुरू, परंतु मी जसं मगाशीच सांगितलं की चंदनाचं झाड सुंदर असतं, सुगंधी असतं, पण त्याला साप लटकलेले असतात, हे त्याच्यामध्ये दोष असतो. तसं मग आजूबाजूंच्या सापांमुळे मला असं वाटायला लागलं की आपण थोडंसं ते जे तत्व आहे त्या तत्वाला सापडण्यासाठी किंवा पाहण्यासाठी कुठंतरी बाहेर गेलेलं चांगलं. म्हणून मी कट ऑफ मारला आणि मी थोडंसं बाहेर गेलो. आणि बाहेर गेल्याच्या नंतर एक प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे येत असतात आणि माझ्या पण जीवनामध्ये तसा उतार म्हणावं लागेल त्याला, तसा उतार एक आला. आणि उतार असा आला की इकडं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. असं चर्चांना उधाण आलं की महाराजांचं काशीमध्ये लग्न झालेलं आहे, काशीमध्ये महाराजांनी लग्न केलेलं आहे, तिकडं त्यांचे मुलं बाळं आहेत, पत्नी वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर अनेक समजा ज्याच्या तोंडाला जे येईल ते, किंवा महाराजांनी काहीतरी मोठ्या स्वामीजींसोबतच भांडणं वगैरे करून इथून गेले, असं वगैरे वगैरे म्हणून. असं मी त्या सगळ्या कारणांच्या मागं जाणार नाही, पण काही कारण असतो समजा की असं मग चर्चांना ज्यावेळेस उधाण आलं त्यावेळेस मग मला ज्यावेळेस समजलं असं, पण मी तर त्या परमतत्वाला प्राप्त करण्यासाठीच सोडलं होतं. मी इथून जे गेलो होतो ते परमतत्वाला प्राप्त करण्यासाठीच गेलो. आणि मी गेलो कुठं तर नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी म्हणून गेलो. मी माझे सगळे मोबाईल वगैरे स्विच ऑफ वगैरे करून गेलो मी. पण माझी परिक्रमा सुरू झाली, पण 7-8 दिवसांनी मी मोबाईल उघडला आणि पहिला फोन झाला गुरुवारी स्वामीजींसोबत. पण इकडनं मला थोडासा रिस्पॉन्स सगळ्याच व्यक्तींचा जो आहे तो थोडासा वेगळ्या चर्चांचं उधाण जे आहे ते सगळं माझ्या कानावर आलं. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की तो माझ्या जीवनाचा एक टर्निंग पॉईंट होता की आता नेमकं काय बघायचं तरी कोणाकडं. त्यावेळेस माझ्या डोळ्यांच्या समोर भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आली माझ्या डोळ्यांच्या समोर. आणि एक असं वाटायला लागलं की ज्यावेळेस भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय त्यांच्या झोळीमध्ये ज्यावेळेस लोकांनी भिक्षेमध्ये म्हणून शेण टाकलं, म्हणजे शेण वाढलं माऊलींना, आता माऊलीचा पालखी सोहळा सुरू आहे, शेण वाढलं, त्यावेळेस ज्यावेळेस भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय आपली जी कुटी आहे, आपली जी पर्णकुटी आहे ते बंद करून आतमध्ये गेले. आणि त्यावेळेस त्यांना समजावण्यासाठी आमची चिमुकली मुक्ताबाई आल्या आणि भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना समजावून सांगितलं. ते ताटीचे अभंग तिथं त्यांनी म्हटले की विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी वगैरे वगैरे. ते सगळ्या अभंगाचं वर्णन तिथं चिमुकल्या त्या मुक्ताबाईंनी केलं. आणि त्यांना त्या भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना जो काही एक ज्या कारणामुळे ते त्या कुटीमध्ये गेले होते त्या कारणांचं कुठं ना कुठं निरसन केलं. तसं परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींसोबत माझा फोन झाला. पण ती चर्चा सगळ्या दुसऱ्या चर्चा ऐकल्याच्या नंतर मला असं एक भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय एवढा मोठा नाही मी, पण तशी अवस्था माझी पण झाली होती की मी आता नेमकं काय पुढं काय. त्यावेळेस मग परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींचा फोन झाला. आणि फोन झाल्याच्या नंतर तिथं मला एक असं पण वाटलं होतं माझ्या मनामध्ये की म्हटलं तिथं तरी भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना चिमुकली मुक्ताबाई होती समजावून सांगायला, पण मला तर ती पण नाही, इथं मला समजावून कोण सांगेल. पण नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना गुरुवर्य स्वामीजींचा फोन तर झालाच होता, पण नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना तिथे एक मला महात्मे भेटले. आणि ही एक माझ्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग सांगतो मी. महात्मे भेटले आणि महात्मे भेटल्याच्या नंतर त्यावेळेस माझी कंडिशन अशी होती, मी हा शब्द वापरणार नव्हतो, पण माझी कंडिशन अशी होती की आता मी इथंच नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये मला स्वतःला मी काय करणार, अर्पण करणार, असं माझं एक मानसिकता माझी तशी तयार झाली. आणि त्यावेळेस असं नाही की मी काय अज्ञानी होतो वगैरे, मी सगळं संपूर्ण शिक्षण घेऊन आल्याच्या नंतरची गोष्ट सांगतोय मी. संपूर्ण शिक्षण अध्ययन वगैरे झालं सगळं. 2 संस्कृत विश्वविद्यालयातून
उत्तर प्रदेशच्या ज्या आपल्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, आदरणीय आनंदीबेन पटेल, त्यांच्या हस्ते मला 2 गोल्ड मेडल पण भेटले. याच्यानंतरची स्थिती सांगतोय मी. ते संत भेटले आणि संत भेटल्याच्या नंतर मला म्हणायला लागले, अरे बाळा, अरे जीवन एकदाच भेटतं वगैरे. एवढं त्यांनी मला समजावून सांगितलं. असा हात कुरवाळलं वगैरे, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, असं तसं. मग एक मला अशी अनुभूती व्हायला लागली की माझे गुरुवारी स्वामीजी इथं येऊन स्वतः मला समजावून सांगत आहेत की तुझ्या डोक्यामध्ये जी सध्या जे चक्र चालत आहे की तू काय करणार, आता पुढं काय करणार, तर ते चक्र तू थोडंसं बाजूला ठेव, काढून टाक. आणि अशा प्रकारे मग त्या महात्म्यांनी मला समजावून सांगितलं आणि कुठं ना कुठं अशी एक सद्बुद्धी दिली मला की तू बाबा आला होतास तू परिक्रमा करण्यासाठी, पण तू आता अगोदर तू कुठं जा, अगोदर तिथं जा, कुठं आश्रमामध्ये. आणि त्यावेळेस मग मला असं एक वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही म्हटलं, गुरुवारी स्वामीजींसारखेच मला जर समजून सांगतात हे. आणि थोडंसं मी पुढं गेलो मी चालत पुढं गेल्याच्या नंतर थोड्याच अंतरावर गेलो होतो. असं काही म्हणजे वळणाचा वगैरे रस्ता वगैरे असं काही नव्हतं, पण जंगल, घनघोर जंगल. मागं फिरून पाहिलं तर तो व्यक्तीही गायब एकदम. म्हणजे ते जे महात्मे होते ते एकदम, ते महात्मे गायब. तर हे नेमकं काय, मला त्यावेळेस असं समजलं की म्हटलं हे साक्षात गुरुवारी स्वामीजीच इथं मला काही ना काहीतरी समजावून सांगण्यासाठी आलेले असावेत, किंवा साक्षात भगवान परमात्माच ते महात्म्याचं स्वरूप धारण करून इथं माझ्यासमोर आलेले असावेत. असं एक मला तिथं एक असं साक्षात्काराचं सारखं असं एक थोडंसं माझ्या अंतःकरणाला वाटलं. आणि तो जो प्रसंग आहे तो मी कधीच विसरणार नाही. ती जी अनुभूती आहे, नर्मदा मैयानं मला दिलेली अनुभूती जी आहे ती मी कधीच विसरणार नाही, कधीच नाही. हा एक माझ्या जीवनातला अत्यंत अशा प्रकारचा प्रसंग आहे, म्हणजे मी तो कधीच विसरू शकत नाही असा प्रसंग घडलेला आहे माझ्यासोबत तो. हरिओम. आणि तुम्ही मला जे तुमच्या स्टोरीवाला मराठी या यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीसाठी बोलावलं, इथं निमंत्रित केलं आणि खूप सुंदर प्रकारे आपला परिचयही झाला. आणि तुमची जी मेहनत आहे, कुठं ना कुठं तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा भेटावी यासाठी सर्व व्ह्यूवर्स जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हरिओम.